लोकशाहीवरची संक्रांत त्या दिवशी सुरू झाली ज्या दिवशी नोटबंदी झाली आणि लोकांनी शांतपणे सहन केली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपचा जो अहंकार आहे, मुख्य म्हणजे भाजपचा सुद्धा नाही, तो भाजपच्या 2-3 नेत्यांचा वरच्या, तो अहंकार हे स्पष्ट दाखवतो की त्यांना जनतेच्या मताची आता किंमत नाही. त्यांची मतं कुठच्या तरी वेगळ्या मार्गाने येतात. प्रिसिजन वेगळीकडनं सेट होतो. आपण दाबतो ते मत त्या पार्टीला, कारण मी जमिनी हकीकत मी बघितलेली आहे 3 हो, राज्यातली. हो. आणि लोकांना वास्तवात काय वाटतं हे पण आपण बघतो, रोज बघतोय. आणि उद्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि तिथेही बीजेपी निवडून आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा केवळ मशीनचा खेळ नाहीये, केवळ मशीन नाही मी मानत. हां. हा मेलेल्या संस्थांचा पण खेळ आहे. जसं की चीफ इलेक्शन कमिशनर आता चीफ जस्टिस असणार नाहीत त्या निवड समितीमध्ये. बरोबर. तर पण ते पण असण्याची काही गरज नव्हती, कारण आत्ताच निवडणूक आयोग हा कम्प्लिटली भाजपने कॅप्चर केलेला आहे. भाजप बरोबर तो भाजपची टीम म्हणून काम करतो.